बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि माझे जे आहे ते सर्वस्व तुझेच आहे ही कृतज्ञतापूर्वक भावना जगातील करोडो शोषितांची महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांप्रती आहे. बाबासाहेब हे जगातील एकमेव असतील की त्यांच्या प्रती त्यांचे अनुयायी अशी भावना प्रकट करतात. समता, बंधुता, लोकशाही, स्वातंत्र्य, जागतिक अर्थकारण, राजकारण या मूल्यांसंदर्भात मांडलेले महामानवाचे विचार आजही आपल्याला स्फूर्तिदायक ठरतात आणि भविष्यातही स्फूर्तिदायक ठरणार यात शंकाच नाही. शोषित समाजाच्या उत्थानाकरता, शोषित समाजाला आत्मभान प्राप्त करून देण्याकरता, एकूण मानवजातीच्या विकासाकरता त्यांनी आपलं आयुष्य खर्ची घातलं. याचबरोबर भारत देश म्हणून सार्वभौम राष्ट्र उभारणीत क्रांतीसूर्य बाबासाहेबांचं योगदान अमूल्य आहे. 6 डिसेंबर 2020 हा क्रांतीसूर्य विश्वरत्न बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा 64वा महापरिनिर्वाण दिन आहे. सहा डिसेंबर 1956 रोजी चैत्यभूमीवर बाबासाहेबांचं महापरिनिर्वाण झाल्यानंतर प्रत्येक वर्षी लाखोंच्या संख्येने आंबेडकरी अनुयायी महामानवास अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवर दाखल होतात. हजारो वर्ष माणूस म्हणून नाकारलेल्या शोषित समाजाला माणूस म्हणून जगण्याचे अधिकार प्राप्त करून दिले त्या बाबासाहेबांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवर निळा जनसागर लोटतो. अत्यंत शिस्तप्रियतेने दिवसाचं गांभीर्य राखत जगातील सर्वात मोठा अभिवादन सोहळा चैत्यभूमीवर पाहायला मिळतो. पण यंदाच्या वर्षी कोविड-19च्या पार्श्वभूमीवर लाखो आंबेडकरी अनुयायांना चैत्यभूमी स्मारकाच्या अभिवादनापासून जरी वंचित राहावं लागलं असलं तरी दूरदर्शनच्या माध्यमातून जगातील करोडो आंबेडकरी अनुयायांना घरात बसून आपल्या पित्यासमान बाबासाहेबांना अभिवादन करता आलं. चैत्यभूमी स्मारक येथे शासकीय अभिवंदनेत मात्र खंड पडलेला नाही. महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल महामहिम भगतसिंग कोश्यारी, मुख्यमंत्री माननीय उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानसभा अध्यक्ष नाना पटोळे, समाज कल्याण मंत्री रामदास आठवले आणि इतर शासकीय मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. सर्वप्रथम सर्वच मान्यवरांनी चैत्यभूमी स्मारकातील बाबासाहेबांच्या स्मृतीस अभिवादन केलं. त्यावेळी सामूहिक भंतेंनी त्रिशरण पंचशील वंदना म्हटली. त्यानंतर सर्वच मान्यवरांनी स्फूर्ती ज्योतीला वंदन केलं. बुद्धं शरणं गच्छामि धम्मं
महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त शासकीय अभिवंदनेचा कार्यक्रम आयोजित केला जातो. यात विविध मान्यवरांनी आंबेडकरी विचारांची उजळणी केली. यात अर्थतज्ञ भालचंद्र मुणगेकर यांनी 6 डिसेंबर हा शोषित समाजासाठी सन्मान दिन, प्रेरणा दिन, निर्धार दिन, न्याय प्रस्थापित दिन असल्याचं सांगितलं. न्याय प्रस्थापित करण्याचा दिवस म्हणून पाळतात. एक वैशिष्ट्य मी आपल्याला सांगू इच्छितो. प्रत्येक वर्षी 20 ते 25 लाख लोक या ठिकाणी येऊन सुद्धा गेल्या 64 वर्षामध्ये इथे एकही अनुचित प्रकार झाला नाही. साधारणपणे 10,000 15,000 लोक एकत्र झाल्यानंतर जी गडबड होते, जो गोंधळ होतो, जे असे अनावश्यक प्रकार होतात, असा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची समंजस जनता, बुद्धाला शरण गेलेली जनता, कुठल्याही एकाही प्रकारचा अनुचित प्रकार त्यांच्यातून घडत नाही. कमीत कमी 2 ते 3 कोटी रुपयांची पुस्तकं या दिवशी विकली जातात. कारण बाबासाहेबांनी सांगितलं की शिक्षण हाच परिवर्तनाचा, परवर्तनाचा, समृद्धीचा, माणुसकीचा, देशाला एकत्र ठेवण्याचा एकमेव हत्यार हे शिक्षणाचं आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी बाबासाहेबांनी शोषित समाजाचे उत्थान केल्याचं पुनरुच्चार काढले. मैं सर्वप्रथम इस चैत्यभूमि में बाबा साहब को नमन करता हूँ, अपनी श्रद्धांजलि अर्पित करता हूँ. आप सब लोग जानते हैं कि स्वामी विवेकानंद ने 1897 में 1897 में कहा था कि सारे 33 करोड़ देवी देवताओं को भूल जाओ और अगले 50 साल केवल और केवल भारत माता का याद रखो. मुझे लगता है कि उनके इस आवाज़ को बाबा साहब ने एक नई स्थिति दी, एक नया अध्याय उन्होंने जोड़ा और इस भारत को एक करने के लिए जो भारत का संविधान उन्होंने बनाया है और सचमुच विवेकानंद के उस भविष्यवाणी को सही सिद्ध करता है. मेरा आप सबसे अनुरोध है कि बाबा साहब ने जो अपना अभूतपूर्व योगदान इस देश को दिया है, और विवेकानंद जी कहते थे दरिद्र नारायण, समाज को सबको उठाओ, ऊंचा उठाओ, और हमारे अंबेडकर जी ने, बाबा साहब ने उस काम को आगे बढ़ाया है. और आज ये फिर से एक ऐसी आवश्यकता है जब देश कोरोना से सारे देश परेशान है. सब जगह छोटे छोटे देशों में भी भारत से ज़्यादा लोगों की मृत्यु हो रही है. छोटे छोटे देशों में भी यहाँ से अधिक संख्या में लोग बीमार पड़ रहे हैं. भारत में क्यों नहीं हो रहे हैं? भारत में उससे कम क्यों है? ये भी महाराष्ट्र में बहुत ज़्यादा होते हैं, उससे कहीं कम है. उसका कारण क्या है? उसका कारण एक ही है कि जो भगवान बुद्ध का कंपैशन, करुणा का, दया का जो भाव उन्होंने दिया, जो भारतीय दर्शन ने दिया है, जिसको बाबा साहब भीमराव अम्बेडकर ने बोधिसत्व का ग्रहण करके, बुद्ध धर्म ग्रहण करके उन्होंने स्वीकार किया है. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बाबासाहेब हे सामाजिक आणि वैचारिक क्रांती करून थांबले नाहीत, तर त्या क्रांतीला शिस्तबद्ध दिशाही दिली असं सांगितलं. उपस्थित बांधवांनो, भगिनीनो, आणि इथे आज उपस्थित जरी नसले तरी या टी व्हीच्या माध्यमातून घराघरातून बाबासाहेबांना अभिवादन करणाऱ्या माझ्या बांधवांनो, भगिनीनो आणि मातांनो, दरवर्षी या सागराशी स्पर्धा करणारा एक निळा भीमसागर इकडे उसळतो. कोणता सागर मोठा, कोणता सागर खवळलेला याचं वर्णन करणं कठीण जातं. सागर म्हटल्यानंतर खवळणं आलं आणि शांत होणंही आलं. आजचा हा महापरिनिर्वाण दिन आहे. हा 64 वर्षानंतर असा वेगळ्या परिस्थितीत आपण पाळतो आहोत. कारण करोनाचं संकट हे आपल्याला सर्वांना कल्पना आहे. आणि म्हणून या महामानवाला अभिवादन करताना माझ्या मनामध्ये एक विचार आला की आज बाबासाहेबांना सुद्धा एका गोष्टीचं समाधान वाटलं असेल की ज्यांच्यासाठी मी जीवन वेचलं तो माझा सगळा बांधव समाज शिस्त कसा पाळतो, देशाला समाजाला कशी मदत करतो, याचं आजचं हे जे काय दृश्य आहे
ते बघितल्यानंतर त्यांना सुद्धा एक समाधान वाटलं असेल की खरा भक्त किंबहुना खरा भीमसैनिक कसा असावा. मी जे काय आयुष्य वेचलं ते फुकट गेलं नाही. ज्या वेळेला गरज असेल, हा एक काळ होता की जेव्हा एक क्रांती करण्याची गरज होती, वैचारिक क्रांती होती, सामाजिक क्रांती होती, आणि ती क्रांती केल्यानंतर जसं एका काळाप्रमाणे वागण्याची आवश्यकता असते तसा हा माझा समाज वागतो आहे. म्हणून मी तमाम भीमसैनिकांना आणि माझ्या आंबेडकर भक्त बांधवांना, भगिनींना आणि मातांना धन्यवाद देतो आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बाबासाहेबांच्या कार्याचा आढावा घेतला. आज 64वा महापरिनिर्वाण दिन. मी सुरुवातीलाच घटनेचे शिल्पकार भारतरत्न माननीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृतीला विनम्र अशा प्रकारचं अभिवादन करतो. बाबासाहेबांनी दिलेली घटना, बाबासाहेबांनी दिलेलं संविधान, एवढा मोठा तुमचा माझा भारत देश, त्याला एकसंघ ठेवण्याचं काम नाना ढंगाचे, नाना रंगाचे, नाना जातीचे, नाना धर्माचे लोक एकोप्याने कशा प्रकारे राहतील आणि भारत देश एकसंघ कसा राहील, याकरता ही घटना आणि हे संविधान अतिशय महत्त्वपूर्ण भूमिका आजपर्यंत बजावत आलेलं आहे. इथून पुढच्या काळामध्ये देखील जगामध्ये एक शक्तिमान देश म्हणून भारताचं ओळख त्या ठिकाणी व्हावी, सातत्याने ती राहावी, हेच बाबासाहेबांचं स्वप्न होतं. इंदू मिलच्या परिसरामध्ये अतिशय भव्य दिव्य अशा प्रकारचं स्मारकाचं काम सुरू आहे. केंद्रीय समाज कल्याण मंत्री रामदास आठवले यांनी बाबासाहेबांच्या संविधानातला भारत आपल्याला उभा करायचा आहे याचे सुतोवाच दिले. साऱ्या देशामध्ये फुलत आहे बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराची कली. साऱ्या देशामध्ये फुलत आहे बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची कली. मी वाहतो त्यांना आपल्या सगळ्यांच्या वतीने श्रद्धांजली. बाबासाहेबांनी लहानपणापासूनच घेतलं होतं शिक्षण. बाबासाहेबांनी लहानपणापासूनच घेतलं होतं शिक्षण, म्हणून त्यांनी केलं देशाचं रक्षण. देशाला जोडणं हेच आहे बाबासाहेबांच्या विचाराचं लक्षण. देशाला जोडणं हेच आहे बाबासाहेब आंबेडकरांचं लक्षण. म्हणून तुम्ही सर्वजण घ्या शिक्षण. शिक्षणाशी बाबासाहेबांचा अत्यंत जवळचा संबंध होता. बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म जरी दलित समाजामध्ये झालेला असला तरी समाजामध्ये समता आली पाहिजे. दलित आणि सवर्ण तोडला गेला पाहिजे. माणसाच्या मनातला अहंकार संपुष्टात आला पाहिजे. माणूस हा माणूस म्हणून जगला पाहिजे. अशा पद्धतीची विचारधारा बाबासाहेबांची होती. आणि ते बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न जे आहे, बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानातला भारत सामाजिक न्यायाबरोबरच आर्थिक न्याय, अशा पद्धतीची भूमिका घेणारा, सेक्युलर भूमिका घेणारा, अशा पद्धतीचा संविधानाचा जो आराखडा आहे, या संविधानातला भारत उभा करण्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचा आहे. विधानसभा अध्यक्ष नाना पटोळे यांनी बाबासाहेबांचे हृदय हे अरबी समुद्रासारखे विशाल असून शोषितांचा जनसागर त्यात सामावलेला आहे असं सांगितलं. बाबासाहेबांचं हृदय या अरबी समुद्रासारखंच विशाल होतं. शोषित, पीडित, सर्वसामान्य माणूस याला माणसासारखं जगता यावं, यासाठी त्यांनी केलेलं अथाग प्रयत्न आणि म्हणून मानवतेचं दर्शन करणारं हे विशाल स्वरूप बाबासाहेब आंबेडकर, त्यांच्या या महापरिनिर्वाण निमित्तानं मी त्यांना कोटी कोटी अभिवादन करतो आणि माझे 2 शब्द पूर्ण करतो. जय भीम, जय महाराष्ट्र. राज्याचे समाज कल्याण मंत्री धनंजय मुंडे यांनी बाबासाहेबांचे इंदू मिल येथील आंतरराष्ट्रीय स्मारक 14 एप्रिल 2023ला पूर्ण होईल याची ग्वाही दिली. विश्वरत्न बाबासाहेबांनी इथं आपला देह सोडला. प्रत्येक अनुयायाचा तर प्राण तळमळलाच, पण या सागराचा सुद्धा प्राण त्यावेळेस तळमळला होता, हे आपल्याला विसरून चालणार नाही. त्यांची प्रेरणा, त्यांचा संघर्ष अविरतपणे या देशाच्या प्रत्येकाच्या मनात
तेवत राहावा. मी सामाजिक न्याय विभागाचा मंत्री या नात्यानं आजच्या कार्यक्रमाचं औचित्य साधून आपल्या सर्वांना, माननीय मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्र्यांच्या, मंत्रिमंडळातील सर्व सहकाऱ्यांच्या साक्षीनं एक सांगू इच्छितो की जे आंतरराष्ट्रीय स्मारक परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आपण हाती घेतला आहे, आजच्या निमित्तानं विश्वास द्यायला या दोन्ही नेत्यांच्या समोर मला अभिमान वाटतो की 14 एप्रिल 2023 या वर्षी आपण त्याचं नक्कीच लोकार्पण या ठिकाणी करणार आहोत. या सर्व कामाच्या बाबतीत राज्य सरकारचं, सामाजिक न्याय विभागाचं पूर्णपणानं लक्ष आहे. आजच्या या कार्यक्रमाचं औचित्य पाहता सामाजिक न्याय विभागाचा मंत्री या नात्यानं मी बोधिसत्व महामानव विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकरांच्या या महापरिवार निर्माण दिनाच्या निमित्तानं आदरांजली व्यक्त करतो. धन्यवाद. ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी संविधानाच्या रूपाने एक आचारसंहिता आणि शिस्त जनतेला बाबासाहेबांनी दिली असं सांगितलं. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला केवळ विचार दिला नाही, ते एक संविधानाच्या रूपानं एक आचारसंहिता सुद्धा या देशाला दिली. आणि ती देत असताना त्यामध्ये त्यांनी म्हटलं की मी या देशाला लोकशाही अर्पण करीत आहे, परंतु लोकशाहीला जर आपल्याला टिकवायचं असेल तर व्यक्तिपूजेपासून आपल्याला दूर जावं लागेल. जर एखादा व्यक्ती या देशातील नागरिकांना देवासारखा वाटला आणि त्याची पूजा जर करायला लागलेत तर हा देश संपून जाईल, या देशाची लोकशाही संपुष्टात येईल. आज भारताची लोकशाही ही जगातली सर्वात मोठी लोकशाही आहे. ते सर्व टिकवणं आपल्या हातात आहे. आपलं राज्य फुलेशाहू आंबेडकरांच्या विचारांचं राज्य आहे आणि ती प्रेरणा या चैत्यभूमीवरून घेऊन जायला, तो विचार, ते अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य हे संपूर्णपणे टिकण्यासाठी प्रेरणादायी निश्चितच आम्हा सर्वांना ठरेल. आणि म्हणून आज या ठिकाणी आपण सगळे एकत्रित आलो आहे. आजच्या या महापरिनिर्वाण दिनी मी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भावपूर्ण आदरांजली वाहतो आणि थांबतो. धन्यवाद. शालेय शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड यांनी शोषितांच्या मानव मुक्तीचं कार्य बाबासाहेबांनी केलं असं म्हटलं. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की बोधिसत्व महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समतेचा, बंधुतेचा, न्यायाचा आणि मानवतेचा धडा आपल्या सगळ्यांना दिला. मानवाला मानव मुक्तीचा धडा या ठिकाणी देण्याचं काम आणि समाजाला पुढे आणण्याचं काम या ठिकाणी बाबासाहेबांच्या माध्यमातून झालं. आणि म्हणूनच लाखोच्या संख्येने आपण प्रत्येक वर्षी या ठिकाणी बघतो की मोठ्या प्रमाणामध्ये फक्त महाराष्ट्र आणि देशभरातलेच नाहीत तर जगभरातले अनुयायी या ठिकाणी येतात आणि बाबासाहेबांना जे आहे ते नमन होतात, तिवार अभिवादन करतात आणि या माध्यमातून प्रेरणा घेऊन जातात. यावेळेला करोना आहे, करोना असल्यामुळे परिस्थिती वेगळी आहे आणि त्यामुळे यावेळी आपण सगळेजण जे नियम केलेले आहेत त्या नियमाचं पालन करून या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी आलेलो आहोत. ज्याचा उल्लेख त्यांनी केला की आपल्याला सुद्धा माहिती आहे की शिवाजी पार्क असेल किंवा या ठिकाणी असेल मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे ते अन्न या ठिकाणी लाईन लावलेले असतात आणि परंतु या इतक्या काळामध्ये आपण जर बघितलं तर कुठल्याही तऱ्हेची जी आहे ती अनुचित घटना या ठिकाणी घडलेली नाही. आणि मला सांगायला पाहिजे की शिवाजी पार्कमध्ये पुस्तकं असतील किंवा इतर माध्यमातून सुद्धा प्रबोधन करण्याचं काम सातत्याने त्या ठिकाणी करण्याचं काम सातत्याने करत असतात. या ठिकाणच्या समन्वय समितीला सुद्धा मी धन्यवाद देते की त्याने या ठिकाणी करोना असल्यामुळे ज्या शिस्तबद्ध कार्यक्रम आखायला पाहिजे त्या तऱ्हेचा कार्यक्रम या ठिकाणी आखला आणि या ठिकाणी मी आपल्या सगळ्यांना या ठिकाणी तिवार अभिवादन करते. आणि जसं सांगितलं गेलं की या ठिकाणी प्रेरणा घेऊन, निर्धार घेऊन या ठिकाणी आपण जाऊया आणि सन्मानाने आणि न्यायाची भूमिका जी बाबासाहेबांनी सांगितली सगळ्यांना मिळाली पाहिजे त्या दृष्टिकोनातून आपण सगळे प्रयत्न करूया. एवढंच मी या ठिकाणी सांगते आणि आपल्या सगळ्यांचे आभार मानते. याचबरोबर विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांनीही बाबासाहेबांना आदरांजली वाहिली. महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने मी त्यांना नतमस्तक होतो आणि माझी वंदना त्यांना अर्पित करतो. खरं तर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या भारताला एक असं संविधान दिलं
की ज्या संविधानाने या देशामध्ये समता स्थापित केली, जातीभेद नष्ट केला आणि गरिबातल्या गरिबाला आणि कुठल्याही समाजाच्या माणसाला समान संधी मिळेल अशा प्रकारची व्यवस्था उभी केली. आणि त्यामुळेच आज 21व्या शतकामध्ये भारत जो काही पुढे जातो आहे त्याचं एकमेव कारण म्हणजे भारताचं संविधान आहे. आणि म्हणूनच आपले देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजींनी सांगितलं की माझा धर्मग्रंथ, माझा गीता, बायबल, कुराण हे भारताचं संविधान आहे आणि या भारताच्या संविधानामुळेच मी आज भारताचा पंतप्रधान बनू शकलो. मला असं वाटतं की या ठिकाणी ज्यावेळेस आम्ही चैत्यभूमीवर येतो त्यावेळेस मानवंदना अर्पित करताना एक वेगळी ऊर्जा या ठिकाणी मिळते. कारण आपण जर एकूण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं चरित्र बघितलं तर शून्यातनं विश्व निर्माण करणं हे कशाला म्हणतात ते त्यांच्यातनं आपल्याला पाहायला मिळतं. माननीय शरद पवार यांचीही उपस्थिती या प्रसंगी दिसून आली. नाही, आजचा भारतीयांच्या दृष्टीनं या ठिकाणी अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. कारण ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी संविधान दिलं आणि या देशातील प्रत्येक नागरिकाचा हक्क अबाधित आणि सुरक्षित ठेवण्याचं काम या ठिकाणी केलं आणि आज त्या महामानवाला या ठिकाणी अभिवादन करण्याची संधी या ठिकाणी आमच्यासारख्या कार्यकर्त्याला मिळते. याच्यात खरोखर आम्ही भाग्यवान आहोत. मी बाबासाहेबांच्या चरणी या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्तानं नतमस्तक होतो, अभिवादन करतो. बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानाच्या अनुषंगाने या ठिकाणी आपण सगळ्यांनी या ठिकाणी भविष्यात राहूया, वागूया अशा प्रकारचं विनम्र आवाहनही करतो. आणि कोरोनाच्या परिस्थितीमध्ये बाबासाहेबांच्या अनुयायांनी, भक्तांनी ज्या पद्धतीनं घरातून असेल किंवा इथे गर्दी न करता दर्शन घेतलं आणि ज्या बाबासाहेबांनी कायदा दिला, कानून दिला त्याचं पालन केलं, त्याबद्दल त्यांचंही मनापासून मी अभिनंदन करतो, आभार व्यक्त करतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीचे सरचिटणीस नागसेन कांबळे यांनी या कार्यक्रमाचं नियोजन केलं. सध्याच्या कोविड परिस्थितीमध्ये आम्ही सर्वांनी वेगवेगळ्या संघटनेने आवाहन केलं, महाराष्ट्र शासनाने परिपत्रक काढून आवाहन केलं. त्याचं खऱ्या अर्थाने आज जर बघितलं आपण कुठेही गर्दी दिसत नाही, त्याचं श्रेय हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायांचं आहे. बाबासाहेबांनी केलेलं कार्य, त्यांनी दिलेला विचार तो ह्या जगामध्ये आणण्याचा प्रयत्न प्रत्येकजण करतो. आणि म्हणून सर्वांनी असं ठरवलं की यावर्षी आपण घरी बसूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला वंदन करूया आणि त्यांचे विचार आणि त्यांचा आदर्श पुढे नेण्याचा प्रयत्न करूया. आणि हे सगळं प्रत्येकाचं कर्तव्य आहे. आणि म्हणून बाबासाहेबांचं हे काही नुसतं मर्यादित नाही आहे, तर देशासाठी हा दिवस सर्व नागरिकांसाठी दुःखाचा, अत्यंत गांभीर्यपूर्वाचा आणि अत्यंत देशासाठी महापरिनिर्वाण दिन हा अत्यंत गांभीर्यपूर्वक पाळण्याचा दिवस आहे. देशामध्ये आणि मुंबई महाराष्ट्रामध्ये जी करोनाची महामारी आहे ती अजूनही टळलेली नाही. प्रशासन तीव्रतेने त्याच्यावरती काम करते, त्याच्यावरती मात करण्यासाठी. आणि आपल्याला माहिती आहे की दरवर्षी हजारो आणि लाखोच्या संख्येने महाराष्ट्रातून आणि देशभरामधून आंबेडकर अनुयायी बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी ह्या चैत्यभूमीवरती येतात. आणि 4 तारखेपासून ते 7 तारखेपर्यंत हा आकडा काही लाखामध्ये जात असतो. आणि अशा वेळी बाबासाहेबांच्या अनुयायांनी ते आले आणि त्यांनी करोना वाढवला हे येऊ नये म्हणून मी भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून सोशल मीडियामधून 10 दिवसापूर्वीच तसं जनतेला आव्हान केलं होतं. 2 दिवसापूर्वी सह्याद्री वाहिनीवरून, दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून मी माझे व्हिडिओ अपलोड केले होते. एक आदर्श घडवून आणला या देशामध्ये, इतरांसमोर देखील ठेवला. म्हणून मी सगळ्या जनतेचे आभार मानतो.
महामानव परमपूजनीय बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा 64वा महापरिनिर्वाण दिवस आहे आणि त्यानिमित्तानं दरवर्षी 20 लाखाच्या वर लोक या ठिकाणी अभिवादन करण्याकरता येत असतात. एकामेकाचा संसर्ग झाल्यामुळे महामारीचं म्हणजे लागण होऊ शकते, कोरोनाची लागण होऊ शकते. याची दक्षता घेण्यासाठी त्यांनी मीटिंग बोलावून संस्थेची सगळ्यांना जाहीर केलेलं आहे आणि म्हणून यावेळेस संख्या कमी जरी असली तरी पण जे श्रद्धाळू आहेत ते येतच आहेत. संख्या जरी कमी असली परंतु बाबासाहेब हे प्रत्येकाचे वृद्धस्थान झालेले आदर्श आहेत आणि म्हणून भारतातीलच नव्हे तर जगातील बरेच लोक म्हणजे बरेच देश बाबासाहेबाला मानतात आणि त्याला आता अमेरिकेच्या विद्यापीठामध्ये सिम्बॉल ऑफ नॉलेज हे म्हणजे त्यांना सन्मान पदवी दिलेली आहे आणि म्हणून ते जगातील एक विश्वरत्न ठरलेले आहेत आणि म्हणून आपल्या देशात नाही तर प्रत्येक देशामध्ये सुद्धा बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी त्यांना अभिवादन करीत असतात. आपल्याही देशात आजच्या दिवशी खेड्यापाड्यात सगळीकडे वारशाखेत आज दिवस साजरा होता है. ये वो व्यक्ति थे जिन्होंने बहुत मजबूती से समाज के दबे कुचलों की लड़ाई लड़ी. आज मेरा ऐसा आदमी देश में सबसे बड़े अपने मालिक के खिलाफ बोलने की शक्ति रखता है अगर वो डॉक्टर भीमराव अम्बेडकर साहब की देन है. पिढ्यानपिढ्या अस्पृश्यता आणि गुलामगिरीच्या खाईत लोटल्या गेलेल्या लाखो करोडो शोषितांचे पुनरुत्थान करणारे आणि आत्मभान जागृत करणाऱ्या महामानवाने उत्तरार्धात बौद्ध धर्माचा स्वीकार करून सांस्कृतिक क्रांतीही घडवून आणली. त्यातून लक्षावधी अनुयायांना मानवमुक्तीचा प्रकाश मिळाला. तुझेच बोट धरून चाललो आहे अशी आत्मीयतापूर्ण भावना बाबासाहेबांच्या अनुयायांना दिसून येते. बाबासाहेबांच्या प्रेरणेने स्थापन झालेल्या समता सैनिक दलाच्या वतीने शिस्तबद्ध पद्धतीने मानवंदना देण्यात आली. अखिल भारतीय बौद्ध महासंघाच्या वतीने कोविड पार्श्वभूमीवर बाबासाहेबांच्या असंख्य अनुयायांना आपलं अभिवादन चैत्यभूमी स्मारकावर व्यक्त करता येणार नाही हे दुःख होतं. मात्र त्यावर अखिल भारतीय बौद्ध महासंघाने आंबेडकरी अनुयायांना पोस्टकार्डद्वारे महामानवास अभिवादन करण्यासाठी आवाहन केलं. अशी हजारो पोस्टकार्ड्स चैत्यभूमी स्मारकावर जमा झाली होती. ती पोस्टकार्ड्स स्मारकात अभिवादनास ठेवण्यात आली. बाबासाहेबांनी शिका, संघटित व्हा, संघर्ष करा या त्रिसूत्रीसोबत धम्मचक्र प्रवर्तनातून करोडो शोषितांना मानवमुक्तीचा मार्ग उपलब्ध करून दिला. अशा राष्ट्रपुरुषाच्या आठवणींचा जागरच त्यांच्या अनुयायांतर्फे महापरिनिर्वाण दिनी केला जातो. आजच्या पवित्र दिवशी राजकीय, सामाजिक, शिक्षण क्षेत्रातील सर्वच मान्यवर शब्दसुमनांनी बाबासाहेबांच्या पवित्र स्मृतीस आदरांजली वाहतात. तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. नमो तस्स भगवतो